Hello students, welcome again in today's lecture. In this lecture, the same part we will continue, and that is the development of male gametophyte. We have seen the diagrammatic representation of the how from pollen grain or microspore male gametophyte is developed. Overall, there are 6 figures which represent the development of the male gametophyte from this microspore or the pollen grain. Only some theoretical point that remain, that first we will discuss here, and then we will see the different part which is given in our NCERT book regarding this development of male gametophyte and the pollen grain structure. So in previous lecture we have seen that from single microspore there is a development of the male gametophyte. Okay, so the first point is that microspore or pollen grain is a cell which form मेल गॅमेटोफाइट. आता मी जे पॉईंट ह्या बोर्डवर इथं लिहिणार आहे ते पॉईंट तुम्ही एकदा रिवाइज करा परत, कारण तेच डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन जे आपण बोर्डवर काढलं होतं त्याचं एक्सप्लेनेशन आपण या ठिकाणी देतोय की जे तुम्हाला रिव्हिजन होईल, प्लस याचा स्क्रीनशॉट घेतला की डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइटच्या नोट्स तुमच्याजवळ काय होतील, रेडी राहतील. कारण बोर्ड पॉईंट ऑफ व्ह्यू जर तुम्हाला क्वेश्चन विचारला फॉर 4 मार्क्स विथ नीट लेबल डायग्राम डिस्क्राइब द स्ट्रक्चर ऑफ male gametophyte or with neat label diagram describe the development of male gametophyte, तर त्यासाठी आपण हा जो पार्ट आता डिस्कस करणार आहे तो खूप महत्त्वाचा आहे. सो फर्स्ट पॉईंट आपण काय सांगतोय बघा, मायक्रोस्पोअर. मायक्रोस्पोअर यालाच आपण दुसरं नाव काय म्हणतोय, पोलन ग्रेन. मायक्रोस्पोअर फॉर्म्स मेल गॅमेटोफाइट. मायक्रोस्पोअर फॉर्म मेल गॅमेटोफाइट. मग जर तुम्हाला क्वेश्चन विचारला फ्रॉम विच सेल मेल गॅमेटोफाइट इज फॉर्म, इट इज फॉर्म फ्रॉम दी मायक्रोस्पोर. इट इज द फर्स्ट सेल विच फॉर्म दी मेल गॅमेटोफाइट. ओके, त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आपल्याला काय बघायचं आहे पहा. इन दिस मायक्रोस्पोर 2 मायटॉटिक डिव्हिजन टेक्स प्लेस. सो इथं आपण सांगणार आहे इथं 2 मायटॉटिक डिव्हिजन. सो व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट, 2 मायटॉटिक डिव्हिजन. वेअर इट टेक्स प्लेस, दिस 2 मायटॉटिक डिव्हिजन occur in microspore. क्लिअर. मायक्रोस्पोर मध्ये काय पाहायला मिळतात, 2 मायटॉटिक डिव्हिजन्स पाहायला मिळतात. नेक्स्ट पॉइंट, बाय फर्स्ट मायटॉटिक डिव्हिजन. बाय फर्स्ट मायटॉटिक डिव्हिजन. कोणती डिव्हिजन आहे, पहिली मायटॉटिक डिव्हिजन. देयर इज अ 2 cells फॉर्म. One is called as vegetative cell and another one is called as generative cell. So by first mitotic division 2 cells are formed. आता हे सेल्स कुठे तयार होणार आहेत, मायक्रोस्पोर मध्ये, बिकॉज मायटोटिक डिव्हिजन ऑकर इन दी मायक्रोस्पोर. सो बाय फर्स्ट मायटोटिक डिव्हिजन 2 cells are formed in microspore. One is large naked, त्याचं नाव मी लिहिते इथं पुढं, व्हेजिटेटिव्ह सेल. ओके, एक सेल जर लार्ज तयार झालेला होता, डायग्राममध्ये आपण ऑब्झर्व केलं होतं. नेकेड म्हणजे काय, तर त्याला कोणताही सपोर्ट नाही, असा लार्ज सेल जो आपल्याला तयार झालेला पाहायला मिळाला त्याला आपण नाव काय दिलं आहे, व्हेजिटेटिव्ह सेल. अँड अदर स्मॉलर, त्याला आपण नाव काय देऊया, जनरेटिव्ह सेल. सो यू हॅव टू रिमेंबर दिस 2 नेम्स ऑफ द सेल विच आर द रिझल्ट्स ऑफ द फर्स्ट मायटॉटिक डिव्हिजन इनसाइड दिस मायक्रोस्पोअर. ठीक आहे, मी तुम्हाला याआधी सांगितलं होतं की नीटला CETला तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल की विच 2 cells आर फॉर्म आफ्टर द फर्स्ट मायटॉटिक डिव्हिजन इनसाइड दिस मायक्रोस्पोअर. तर त्या 2 सेलची नावं आपण लक्षात ठेवतोय, व्हेजिटेटिव्ह सेल आणि जनरेटिव्ह सेल. क्लिअर. आता आपल्याला परत काय सांगायचं आहे बघा, नेक्स्ट पॉईंट इथे सांगायचं आहे, व्हेजिटेटिव्ह सेल विच इज बिगर वन. व्हेजिटेटिव्ह सेल आता आपल्याला डिस्क्रिप्शन सांगायचं आहे. व्हेजिटेटिव्ह सेल हॅज स्टोअर्ड फूड. पहा
काय 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 सांगतोय आपण इथं. व्हेजिटेटिव्ह सेलमध्ये काय पाहायला मिळतं तुम्हाला, फूड स्टोअर केलेलं पाहायला मिळतं. व्हेजिटेटिव्ह सेल हॅज स्टोअर्ड फूड अँड इट हॅज इरेग्युलर न्यूक्लियस अँड इट हॅज इरेग्युलर न्यूक्लियस. आता तुम्ही म्हणाल डायग्रॅममध्ये तर न्यूक्लियस इरेग्युलर दिसत नाही आहे, पण आपण डायग्रॅम ही आपण अशीच ब्रॉडली काढलेली असते. जेव्हा तुम्ही हा व्हेजिटेटिव्ह सेल मायक्रोस्कोप खाली ऑब्झर्व कराल तेव्हा तुमच्या काय लक्षात येईल की या व्हेजिटेटिव्ह सेलमध्ये काय पाहायला मिळतं आपल्याला, इरेग्युलर न्यूक्लियस पाहायला मिळतो. बट इट हॅज स्टोअर्ड फूड अँड ऑल्सो इरेग्युलर न्यूक्लियस. नेक्स्ट पॉईंट काय सांगते बघा मी, जनरेटिव्ह सेल. जनरेटिव्ह सेल float inside the cytoplasm of vegetative cell. जे जे पॉईंट मी बोर्डवर लिहिलेले आहेत हे सगळे पॉईंट आपण ऑलरेडी एक्सप्लेन केलेले आहेत. ठीक आहे, त्यामुळे याचा एक स्क्रीनशॉट घ्या, कारण हाफ इन्फॉर्मेशन मी या ठिकाणी लिहिलेली आहे बोर्डवर. राहिलेली हाफ इन्फॉर्मेशन आपण नंतर कंटिन्यू करणार आहोत. सो टेक अ स्क्रीनशॉट ऑफ दिस थेरॉटिकल पार्ट ऑफ डेव्हलपमेंट ऑफ द मेल गॅमेटोफाइट. यानंतर आपण काय करणार आहोत, याचा पुढचा पार्ट मी एक्सप्लेन करणार आहे. सो दिस इज अबाउट द फर्स्ट मायटोटिक डिव्हिजन विच टेक्स प्लेस इन दिस मायक्रोस्पोर. ठीक आहे, आता इथं पण आपण लिहिलं की जनरेटिव्ह सेल फ्लोट्स इनसाइड द सायटोप्लाझम ऑफ द व्हेजिटेटिव्ह सेल. नाऊ नेक्स्ट पॉईंट. आता हा सगळा पॉईंट मी तर क्लिअर करते आणि ह्याच्या पुढं आपण राहिलेले पॉईंट्स कंटिन्यू करणार आहोत. हे जे काही आपण बोर्डवर लिहितोय हे सगळं काय असणार आहे, दीज आर द इन्फॉर्मेशन अबाउट डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट, जे तुम्हाला एक्झामला ॲज इट इज लिहायचं आहे जर क्वेश्चन विचारला तर. ठीक आहे, नाऊ नेक्स्ट पॉईंट. पुढचा पॉईंट काय बघा ह्याच्यामध्ये, दी सेकंड मायटॉटिक डिव्हिजन. सेकंड मायटॉटिक डिव्हिजन. फर्स्ट मायटॉटिक डिव्हिजन कुठे पाहायला मिळाले आपल्याला, इनसाइड द मायक्रोस्पोर इट सेल्फ, while the second mitotic division occur in generative cell, where it takes place inside this generative cell. जनरेटिव्ह सेलमध्ये आपल्याला सेकंड मायटॉटिक डिव्हिजन पाहायला मिळते. अँड रिझल्ट ऑफ इट इज दॅट देर इज अ फॉर्मेशन ऑफ 2 नॉन मोटाईल मेल गॅमेट. सो या ठिकाणी आपल्याला काय सांगायचं आहे, सेकंड मायटॉटिक डिव्हिजन ऑकर इन जनरेटिव्ह सेल. इट रिझल्ट्स इन फॉर्मेशन ऑफ, काय रिझल्ट मिळतो बघा सेकंड मायटॉटिक डिव्हिजनचा, इट रिझल्ट्स इन फॉर्मेशन ऑफ 2 non-motile मेल गॅमेट्स. काय तयार करतात ते, 2 नॉन मोटाईल आपल्याला मेल गॅमेट्स तयार केलेले पाहायला मिळतात ड्यू टू द सेकंड मायटॉटिक डिव्हिजन इन दिस जनरेटिव्ह सेल. क्लिअर. सो हिअर वी हॅव कंप्लीटेड 2 मायटॉटिक डिव्हिजन विच टेक्स प्लेस, one in microspore and another in the जनरेटिव्ह सेल इटसेल्फ. आता पुढचा पॉईंट काय बघा, मोस्ट ऑफ प्लांट स्पेसीज रिलीज pollen grain on stigma in this 2 cell stage. In 2 cell stage. पहा काय सांगितलेलं आहे, मोस्ट ऑफ टाइम जे पोलन ग्रेन स्टिग्मावर डिपॉझिट होतात बाय द प्रोसेस ऑफ पॉलिनेशन, त्यावेळी जेव्हा हे पोलन ग्रेन स्टिग्मावर डिपॉझिट होतात त्यावेळी ते कोणत्या स्टेजमध्ये असतात, 2 सेल. आणि 2 सेल म्हणजे कोणती कंडिशन तुम्ही रिमाइंड करायची आहे, व्हेजिटेटिव्ह सेल आणि जनरेटिव्ह सेल तयार होणारी किंवा झालेली स्टेज म्हणजे काय आहे, 2 सेल स्टेज ऑफ पोलन ग्रेन. त्यामुळे 2 सेलच्या स्टेजमध्येच पोलन ग्रेन या तुम्हाला कुणावर डिपॉझिट झालेला पाहायला मिळतो, ऑन द स्टिग्मा. कशावर डिपॉझिट झालेला पाहायला मिळतो आपल्याला, स्टिग्मावर डिपॉझिट झालेला पाहायला मिळतो. ओके, आता पहा आपल्याला पुढचा पॉईंट काय कंटिन्यू करायचा आहे. इन some species 3 cell, in some species 3 cell
pollen grain in some cell 3 cell pollen grain get deposited on stigma. पण काही प्लांट्समध्ये या पोलन ग्रेनमध्ये 3 सेल्स तयार झाले. आता 3 सेल्स मीन्स व्हॉट? जनरेटिव्ह सेलच्या 2 मेल गॅमेट्स आणि व्हेजिटेटिव्ह सेल असे 3 सेल, व्हेजिटेटिव्ह सेल आणि 2 नॉन मोटाईल मेल गॅमेट असे 3 सेलची स्टेज काही प्लांटमध्ये तयार होते अँड इट गेट डिपॉझिटेड ऑन दी स्टिग्मा पार्ट ऑफ दी plant. Okay, so all this information which I have written on the board is nothing but the description of development of male gametophyte. हे सगळं आपण कशाचं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे? मेल गॅमेटोफाईटच्या डेव्हलपमेंटचं. ठीक आहे. आता पहा, हिअर वी हॅव कम्प्लिटेड ऑल द पार्ट्स ऑफ द मायक्रोस्पोरोजेनेसिस फ्रॉम द स्टेट बोर्ड पॉईंट ऑफ व्ह्यू. याच्यामध्ये आपण पहिल्या पॉईंटमध्ये बघितलं व्हॉट इज मायक्रोस्पोरोजेनेसिस, देन वी हॅव सीन द स्ट्रक्चर ऑफ द पोलन ग्रेन ऑर द मायक्रोस्पोर अँड देन वी हॅव स्टडीड द डेव्हलपमेंट ऑफ द मेल गॅमेटोफाईट. ओके. आता यानंतरचा जो पुढचा पार्ट आहे तो कोणता असणार आहे? तर तो पार्ट मी तुम्हाला NCERT मधला एक्सप्लेन करणार आहे. NCERT मध्ये आता या मेल गॅमेटोफाईटबद्दल किंवा पोलन ग्रेनबद्दल जे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिलेलं आहे किंवा स्ट्रक्चर ऑफ मायक्रोस्पोरबद्दल ती थोडीशी स्लाइटली कशी स्टेट बोर्डपेक्षा वेगळी आहे किंवा एक्स्ट्रा आहे ते आता या ठिकाणी आपण एक्सप्लेन करणार आहे. सो आता इथून पुढचा जो कंटेंट मी एक्सप्लेन करणार आहे तो कसला असणार आहे? इट इज फ्रॉम द नीट पॉईंट ऑफ व्ह्यू फ्रॉम द NCERT टेक्स्टबुक. सो इथं मी तुम्हाला पहिल्यांदाच वर टायटल लिहिते NCERT, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की इट इज ओनली फॉर नीट स्टुडंट्स. ज्यांना नीट एक्झाम द्यायची आहे त्यांच्यासाठीच आपल्याला हा पार्ट पाहायचा आहे. ठीक आहे. नाऊ विल डिस्कस द पार्ट NCERTचा. इथं आता काय बघायचं आहे बघा आपल्याला NCERTमध्ये. NCERTमध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे? अंडर द टायटल स्ट्रक्चर ऑफ मायक्रोस्पोर. आता बघा तुम्ही सगळ्यांनी आत्ताच मी तुम्हाला म्हणजे प्रिव्हियस लेक्चरला आपण मायक्रोस्कोपचं स्ट्रक्चर पाहिलेलं आहे, बरोबर आहे. सेम स्ट्रक्चर तुम्हाला NCERTमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे इथं तुम्हाला वेगळं काही डिफरंट लक्षात ठेवायचं नाही आहे. तुम्हाला आठवतं आहे आपण स्पोरोपोलिनिन एक्झाईनमध्ये म्हणलं होतं, हे स्पोरोपोलिनिन एक्झाईनमधलं इथं काय सांगितलेलं आहे बघा? स्पोरोपोलिनिन कुठं असतं? हे एक्झाईनमध्ये. NCERTमध्ये काय दिलेलं आहे? इट इज resistant to strong alkali acids, chemicals and at high temperature. ठीक आहे. एवढा लिटल डिफरन्स तुम्हाला स्टेट बोर्डपेक्षा NCERTमध्ये पाहायला मिळतो. हे जे स्पोरोपोलिनिन एक्झाईनमध्ये आहे हे कुणाकुणा रेजिस्टंट आहे? ॲसिड्सला, अल्कलीला, स्ट्रॉंग केमिकल्सला किंवा हायर टेम्परेचरला सुद्धा स्पोरोपोलिनिन तुम्हाला डिस्ट्रॉय झालेलं पाहायला मिळणार नाही. अजून एक पॉईंट त्यांनी सांगितलेलं आहे ॲट जर्म पोवर. आपण बघितलं होतं स्टेट बोर्डला जर्म पोवर म्हणजे मी काय सांगितलं होतं? ज्या ज्या ठिकाणी एक्झाईनची लेअर आपल्याला थिन पाहायला मिळते त्या त्या एरियामध्ये तुम्हाला काय पाहायला मिळतं? तर जर्मपोवर, की जे जर्मपोवर पोलन ट्यूबच्या ग्रोथसाठी हेल्प करतात. सो NCERTमध्ये दिलेलं आहे ॲट जर्मपोवर स्पोरोपोलेनिन इज ॲब्सेंट. स्पोरोपोलेनिन इज ॲब्सेंट जे आपल्याला स्टेट बोर्डला सांगितलेलं नाही. Okay, so this point is slightly different in NCERT than our textbook and that is the structure of microspore. ठीक आहे. बघा हवा असेल तर स्क्रीनशॉट घ्या. आणि आता मी तुम्हाला या पोलन ग्रेनबद्दल जी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन NCERTमध्ये दिलेली आहे ती एक्सप्लेन करणार आहे. आता आपण बघूया डिटेल पोलन ग्रेनबद्दलची इन्फॉर्मेशन. कारण का तर याच्यावर तुम्हाला नीटला 100% क्वेश्चन विचारला जातो. तर काय काय आपल्याला पोलन ग्रेनबद्दल सांगायचं आहे ते आता इथं मी एक्सप्लेन करते. इथं काय सांगितलेलं आहे बघा आपल्याला? तर NCERTमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे दी पोलन ग्रेन्स. बघा दी पोलन ग्रेन्स ऑफ नंबर ऑफ स्पेसीज ऑफ द प्लांट कॉजेस ॲलर्जीज
अँड ब्रॉन्कियल ॲप्लिक्शन इन द ह्युमन बिईंग. ह्या पोलन ग्रेनपासून ह्युमन बिईंगमध्ये काय पाहायला मिळतं? ॲलर्जी अँड मी डायरेक्ट असं लिहिते ब्रॉन्कियल डिसिजेस. ॲप्लिक्शन्स म्हणजे काय? डिसिजेस. म्हणजे ॲलर्जी तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. बऱ्याच लोकांना बघा जेव्हा फुलाचा ते स्मेल घेतात तेव्हा त्यांना शिंका सुरू होतात. दॅट इज कॉल्ड ॲज ॲलर्जी. कारण त्या फ्लावरमधले पोलन ग्रेन्स जे खूप लहान असतात. कारण तुम्हाला सांगितले बघा NCERTमध्ये हिबिस्कस फ्लावरचं जर स्टॅमेन तुम्ही ओपन केलं त्यात नंतर जर प्रेस केलं तर तुमच्या बोटावर पावडर फॉर्ममध्ये येलो कलरची पावडर पाहायला मिळते. आणि ही पावडर म्हणजे काय आहे? दिज आर द पोलन ग्रेन. हे जर तुम्ही वॉश ग्लासमध्ये किंवा स्लाईडवर घेतलं त्याच्यावर एक ड्रॉप वॉटर टाकला आणि जर हे पोलन ग्रेन त्या स्लाईडवर वॉटरमध्ये ड्रॉपमध्ये टाकलेले बघितलं मायक्रोस्कोप खाली तर तुम्हाला पोलन ग्रेनचं स्ट्रक्चर पाहायला मिळतं जे आपण आधीच्या लेक्चरमध्ये ड्रॉ केलेलं आहे. ठीक आहे. मग हे जे पोलन ग्रेन आहे ते अगदी पावडरच्या फॉर्ममध्ये असतात. त्यामुळे जर आपण स्मेल घेत असणाऱ्या फ्लावरचा अँथरडेहिसन झाला असेल, ओपन झाला असेल तर त्यातले पोलन ग्रेन्स इनडायरेक्टली आपल्या नोज वाटे आपल्या रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये जातात आणि त्या ठिकाणी ॲलर्जिक कंडिशन आणि काही ब्रॉन्कियल डिसिजेस तयार होतात. ब्रॉन्कियल म्हणजे काय? तर रेस्पिरेटरी सिस्टीम तुम्ही ऑलरेडी स्टडी करताय. तुम्हाला माहीत आहे की रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये जो ब्रॉन्काय असतो त्या ब्रॉन्कायला जेव्हा सूज येते ओके त्याच्यामध्ये तुम्हाला काय पाहायला मिळतं? जेव्हा रेडनेस पार्ट त्या ठिकाणी पाहायला मिळतो तर माहितं ब्रॉन्कियल डिसिजेस किंवा ब्रॉन्कायटिस. त्यामुळे इथं NCERTमध्ये 2 पर्टिक्युलर डिसीज तुम्हाला सांगितलेले आहेत. अस्थमा आणि दुसरा कोणता सांगितलेला आहे? ब्रॉन्कायटिस. 2 डिसीज दिलेले आहेत आपल्याला अस्थमा आणि ब्रॉन्कायटिस. अस्थमा सगळ्यांना माहिती आहे ज्याला मराठीमध्ये आपण दमा असं म्हणतो. याच्यामध्ये सुद्धा डिफिकल्टी इन रेस्पिरेशन तुम्हाला पाहायला मिळतं. अँड इन ब्रॉन्कायटिस देअर इज अ सोलन पोर्शन इन द ब्रॉन्काय ऑफ द लंग. त्याला माहितं ब्रॉन्कायटिस. सो दिस 2 डिसीजेस आर रिलेटेड टू द ॲलर्जी ऑफ द पोलन ग्रेन. हे तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं आहे. आता आपल्याला अजून एक महत्त्वाचं त्यांनी काय सांगितलेलं आहे? जेव्हा व्हीट गहू म्हणतो आपण, जेव्हा व्हीट किंवा गहू जो आहे हा अमेरिकेमधून इंडियामध्ये एक्सपोर्ट झाला बघा त्यावेळी काय पाहायला मिळतं आपल्याला? त्या व्हीटबरोबर काही सीड्स दुसऱ्या प्लांटचे जे पर्टिक्युलर वीड म्हणून ग्रो होतं. इट इज नॉट युजफुल टू द ह्युमन बिईंग. त्या प्लांटचं नाव आहे कॅरोट ग्रास किंवा पार्थेनियम. याचे सीड या गव्हाबरोबर काही वेळा चुकून आपल्या देशामध्ये आलेले आहेत आणि त्यामुळे काय होतंय हे जे पार्थेनियम किंवा कॅरोट ग्रास आहे हे सगळीकडे आपल्याला युबिक्युटस त्याचा ऑकरन्स पाहायला मिळतो. युबिक्युटस ऑकरन्स म्हणजे काय? इव्हनली सगळीकडे ते स्प्रेड झालेलं आहे आणि ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये ह्युमनमध्ये ॲलर्जी तयार करते. त्यामुळे या ठिकाणी जो दुसरा पॉईंट मी इथं लिहिणार आहे तो नीट पॉईंट ऑफ व्ह्यू महत्त्वाचा आहे. बऱ्याच वेळा नीटला ह्याच्यावर क्वेश्चन विचारला जातो. वन ऑफ द फॉलोइंग प्लांट हॅज युबिक्युटस ऑकरन्स and it causes allergic condition. The name of that plant is Parthenium or carrot grass. So here I will write the name Parthenium. नीट नाव लक्षात ठेवा. or carrot grass. Okay? Parthenium or carrot grass is contaminated with बघा इज कंटामिनेटेड. आपल्याला काय लिहायचं आहे? इज कंटामिनेटेड विथ इम्पोर्टेड व्हीट. विथ इम्पोर्टेड. इम्पोर्टेड म्हणजे काय? जो गहू बाहेरच्या देशामधून आपल्या देशामध्ये आणला गेला त्या गव्हाबरोबर ह्याच्या सीड्स आल्या. इम्पोर्टेड विथ कंटामिनेटेड विथ इम्पोर्टेड व्हीट. इम्पोर्टेड म्हणजे बाहेरून आपल्या देशामध्ये आणलेला गहू. अँड हॅज युबिक्युटस occurrence and cause allergic condition. रीड करा बघा सायमल्टेनियसली म्हणजे तुम्हाला कन्सेप्ट लगेच क्लिअर होऊन जाईल. आपण काय काय सांगितलेलं या पार्थेनियमबद्दल किंवा कॅरोट ग्रासबद्दल. ठीक आहे. युबिक्युटसचा अर्थ सांगितला मी UBIQUITOUS. UBI स्पेलिंग करेक्ट करूया. QUOTI. युबिक्युटस ऑकरन्स म्हणजे सगळीकडे आढळणार. ठीक आहे. सो दिस पॉईंट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर MCQ पॉईंट ऑफ व्ह्यू. ठीक आहे. स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घ्या. नेक्स्ट पार्ट याचा कंटिन्यू करते NCERT मधलाच. नाऊ नेक्स्ट अबाउट दिस पोलन ग्रेन. ह्या पोलन ग्रेनचे रोल्स लक्षात आले तुमच्या?
हाऊ दे कॉज अस्थमा अँड ब्रॉन्कायटिस, ॲलर्जिक कंडिशन ऑफ पार्थेनियम ऑर कॅरोट ग्रास इज व्हेरी डेंजरस टू द ह्युमन बिईंग. आता आपल्याला अजून एक पॉईंट काय सांगायचं आहे, पोलन ग्रेन्स आर रिच इन न्यूट्रिएंट. पोलन ग्रेन्स आर रिच इन न्यूट्रिएंट्स. असं म्हणलं जातं की या पोलन ग्रेन खाण्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत, कारण त्याच्यामध्ये सगळे न्यूट्रिएंट्स पाहायला मिळतात. न्यूट्रिएंट्स म्हणजे काय, कार्बोहायड्रेट, प्रोटीन, लिपिड्स किंवा ऑल टाईप ऑफ मिनरल्स तुम्हाला याच्यामध्ये मेजॉरिटी पाहायला मिळतात. त्यामुळे आता इथं रिसेंट फॅशन अशी आलेले आहे की हे पोलन ग्रेन पोलन टॅबलेटमध्ये अवेलेबल आहेत टू इट फॉर ह्युमन बिईंग. सो इन रिसेंट इयर अशी काही फॅशन आलेली आहे की हे पोलन ग्रेन कशाच्या फॉर्ममध्ये अवेलेबल झालेले आहेत, पोलन टॅबलेट्स. सो these pollen grains are rich in nutrient, that's why they are available in the form of pollen tablets. They are available in the form of पोलन टॅबलेट्स. तुम्ही जर NCERTचं बुक बघितलं तर तुम्हाला टॅबलेट्स पाहायला मिळतात पोलनच्या, की ज्या ईट केल्या आपण तर आपल्याला ते न्यूट्रिएंट्स व्यवस्थित इझिली मिळू शकतात. म्हणून ते मार्केटमध्ये, मेडिकलमध्ये तुम्हाला टॅबलेटच्या फॉर्ममध्ये अवेलेबल झालेलं पाहायला मिळतं. ज्या वेस्टर्न कंट्रीज आहेत, या वेस्टर्न कंट्रीमध्ये हे पोलन ग्रेन्स तुम्हाला सिरप किंवा टॅबलेटच्या फॉर्ममध्ये अवेलेबल पाहायला मिळतं. सिरप म्हणजे लिक्विड फॉर्ममध्ये आणि टॅबलेट म्हणजे मी जस्ट आत्ता तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. सो नेक्स्ट पॉईंट आपल्याला काय सांगायचं आहे, इन वेस्टर्न countries pollen grains are available. Pollen grains are available in the form of syrup and tablets. Okay, तर हाच पॉईंट आपण सांगतोय की सिरप आणि टॅबलेटच्या फॉर्ममध्ये तुम्हाला वेस्टर्न कंट्रीमध्येच हे पोलन ग्रेन्स काय पाहायला मिळतात, अवेलेबल पाहायला मिळतात. आणि असा एक क्लेम केलेला आहे, असं लोकांनी कन्क्लुजन काढलेलं आहे की जे ॲथलेटिक्स आहेत, धावणारे जे आहेत, धावपटू म्हणून आपण त्याला, किंवा रेस हॉर्स आहे जो हॉर्स रेससाठी यूज केला तो, यांच्यामध्ये तुम्हाला परफॉर्मन्स या पोलन ग्रेनच्या कन्झम्पशनमुळं वाढलेला पाहायला मिळतो, इन्क्रीज झालेला पाहायला मिळतो. सो फॉर ॲथलेटिक्स अँड द रेस हॉर्स दिस पोलन ग्रेन्स आर जनरली यूज. त्यामुळे लास्ट पॉईंट मी इथे लिहिते, फॉर ॲथलेटिक्स अँड रेस हॉर्स इट इज यूज. इट इज म्हणजे कोण, पोलन ग्रेन, टू इन्क्रीज देअर परफॉर्मन्स, टू इन्क्रीज देअर परफॉर्मन्स. ठीक आहे, बघा मी सांगते ते तुमच्या लक्षात येते का सगळ्यांच्या. ॲथलेटिक्स आणि रेस हॉर्समध्ये आपण सांगतोय परफॉर्मन्स वाढण्यासाठी हे पोलन ग्रेन यूज केलेले आपल्याला पाहायला मिळतात. क्लिअर? ठीक आहे. आता अजून या पोलन ग्रेनचं काय महत्त्वाचं आपल्याला सांगायचं आहे, तर इथं हा एवढा कंटेंट पाहिजे तर तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. आणि लास्ट आणि शेवटचा पार्ट आपण NCERT मधला आता डिस्कस करतोय, पोलन ग्रेनचाच पार्ट आपण डिस्कस करतोय या ठिकाणी. त्यामुळे एवढा पार्ट झाला असायचं स्क्रीनशॉट घ्या. आणि अगदी शेवटचा लास्ट पार्ट मी आता तुम्हाला एक्सप्लेन करते अबाउट दिस पोलन ग्रेन. आतापर्यंत आपण काय बघितलं, पोलन ग्रेन्स कसे ॲलर्जिक कंडिशन तयार करतात, हाऊ दिस पोलन ग्रेन्स हॅव न्यूट्रिएंट, दॅट्स वाय दे आर युजफुल in many countries, particularly in western countries. Now pollen grain has specific viability. So what is mean by viability? Viabilityचा अर्थ काय होतो बघा, जेव्हा पोलन ग्रेन्स हे अँथरमध्ये तयार होतात, ठीक आहे, आणि वेन दिस पोलन ग्रेन गेट डिपॉझिटेड ऑन द स्टिग्मावर डिपॉझिट झाल्यानंतर त्याला एक ड्युरेशन आहे पोलन ग्रेनला, की किती ड्युरेशनमध्ये तो पोलन ग्रेन हा काय तयार करू शकतो, पोलन ट्यूब तयार करतो. आणि ती पोलन ग्रेन तयार केलेली पोलन ट्यूब कुणाला फर्टिलाइज करण्याचा प्रयत्न करते, ओव्हिल विच इज प्रेझेंट इनसाइड द ओव्हरी. म्हणजे पोलन ग्रेन त्याच्यापासून तयार होणारी पोलन ट्यूब, आणि या पोलन ट्यूबनं जो ओव्हिल आहे ओव्हरीमध्ये त्याला जो फर्टिलायझेशन करण्याचा टाईम पिरियड आहे हा ठरलेला आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते की एखाद्या पोलन ग्रेनचा
जर पिरियड फक्त 6 आवर्स असेल तर काय होणार आहे, हे 6 आवर्स कंप्लीट झाले की ते पोलन ग्रेन कधीही त्या स्टिग्मावर जर्मिनेट होऊ शकणार नाही किंवा त्या स्टिग्मावर ते पोलन ट्यूब तयार करून ओव्हीला फर्टिलाइज करू शकणार नाही. व्हायबिलिटीचा अर्थ काय, त्याला एक स्पेसिफिक ड्युरेशन आहे, त्या पिरियडमध्येच तो फक्त काय करू शकेल, स्टिग्मावर डिपॉझिट होऊन जर्मिनेट होईल आणि स्टिग्मावर पोलन ट्यूब तयार करून कुणाला फ्यूज होईल तर ओव्हीला, त्याला म्हणायचं व्हायबिलिटी पिरियड. मग आता तुम्हाला एक एक्झाम्पल त्यांनी सांगितलेलं आहे जे नीटला नेहमी विचारलं जातं. तर आता एक्झाम्पल्समध्ये काय सांगितलेलं आहे बघा. फॉर एक्झाम्पल सेरेल्समध्ये आपल्याला 2 सेरेल्स लक्षात घ्यायचे जे आपण डे टू डे लाईफमध्ये आपलं यूज करतो, त्यामुळे लक्षात ठेवायला खूप सोपं आहे. हे व्हीट आणि राईस बघा, व्हीट आणि राईस जी 2 आपले फूड आहेत याच्यामध्ये पोलन ग्रेनची व्हायबिलिटी तुम्हाला 30 मिनिट्स पाहायला मिळते. सो इन दिस पोलन ग्रेन्स remain viable for 30 minutes. हा क्वेश्चन तुम्हाला नीटला विचारला जातो. पहा कळलं की इन वन ऑफ द फॉलोइंग प्लांट्स दी व्हायबिलिटी ऑफ पोलन ग्रेन इज अबाउट 30 मिनिट्स. तर तुम्हाला राईस आणि व्हीट लक्षात ठेवावं लागेल किंवा व्हीट आणि राईसमध्ये किती मिनिटं असतात तर तेही असं लक्षात ठेवावं लागेल. सो हे सांगितले मी तुम्हाला पहिलं एक्झाम्पल. अजून तुम्हाला NCERTमध्ये 3 फॅमिली दिलेत बघा, रोजेसी, लेग्युमिनेसी आणि सोलॅनेसी. सो सेकंड एक्झाम्पल लक्षात ठेवूया आपण. सेकंड एक्झाम्पल रोजेसी, लेग्युमिनेसी अँड सोलॅनेसी. बघा फॅमिलीची नावं तुम्हाला अशीच लक्षात ठेवावी लागणार आहेत, याच्यावर पण नीटला क्वेश्चन विचारला जातो. रोजेसी, लेग्युमिनेसी आणि सोलॅनेसी. इन दिस 3 फॅमिली pollen grains are viable for 1 month. Pollen grains remains viable for 1 month. त्यामुळे याची व्हायबिलिटी जर तुम्ही कंपेअर केली राईस आणि व्हीटची तर ते साहजिकच काय आहे, जास्त आहे. तर ओनली 30 मिनिट्स आहे. तर काय पाहायला मिळतं आपल्याला 1 मंथ पाहायला मिळतं. ठीक आहे, कळलं. अजून एक पॉईंट तुम्हाला NCERTमध्ये दिलेला आहे बघा की जो तुम्हाला पोलन ग्रेनच्या स्ट्रक्चरजवळ सांगितलेले आहेत, पण तो मी तुम्हाला इथं मेन्शन करते की स्पोरोपोलेनिन जे पोलन ग्रेनमध्ये आहे त्याच्यामुळं पोलन ग्रेन फॉसिलच्या फॉर्ममध्ये प्रिझर्व होतात. दे आर प्रिझर्व इन दी फॉर्म ऑफ फॉसिल. फॉसिल म्हणजे तुमच्या लक्षात येते की नाही, खूप वर्षापूर्वी एखादा जो ॲनिमल किंवा प्लांट डेड झालेला आहे ते काही ॲनिमल किंवा प्लांट ॲज इट इज तुम्हाला आता पाहायला मिळतात बिकॉज दे आर प्रिझर्व इन दी फॉर्म ऑफ फॉसिल. एखाद्या सॉईलमध्ये, दगडामध्ये ते तसेच्या तसे तुम्हाला प्रिझर्व झालेले पाहायला मिळतात. त्याला आज आपण काय म्हणतोय, फॉसिल. मगाशी मी तुम्हाला सांगितलं स्पोरोपोलेनिनमुळे एक्झाईन डिग्रेड होत नाही, त्यामुळे स्पोरोपोलेनिनमुळेच पोलन ग्रेन फॉसिलच्या फॉर्ममध्ये प्रिझर्व केले जातात. त्यामुळे हाही क्वेश्चन तुम्हाला नीटला विचारला जाईल, बाय विच कॉम्पोनंट दिस पोलन ग्रेन आर प्रिझर्व इन द फॉर्म ऑफ फॉसिल ड्यू टू द स्पोरोपोलेनिन. त्यामुळे हा एक पॉईंट आपण इथे एक्सप्लेन करूया. ड्यू टू स्पोरोपोलेनिन, ड्यू टू स्पोरोपोलेनिन पोलन ग्रेन्स आर प्रिझर्व, पोलन ग्रेन्स आर प्रिझर्व in the form of fossil. क्लिअर, हे तुम्हाला लक्षात ठेवावंच लागेल. फॉसिलच्या फॉर्ममध्ये पोलन ग्रेनचं प्रिझर्वेशन ओनली बिकॉज इट इज पॉसिबल ड्यू टू दिस स्पोरोपोलेनिन. आता लास्ट पॉईंट आपण याच्यामध्ये एक्सप्लेन करणार आहे तो म्हणजे काय, तर आपण एखाद्या प्लांटच्या पोलन ग्रेन्स खूप काळापर्यंत त्या प्लांटच्या बॉडीच्या बाहेर प्रिझर्व करून ठेवू शकतो. जसं ह्युमनमध्ये जे सेक्शुअल फ्लुइड आहे ह्युमनमधलं त्याला म्हणतो आपण सिमेन. या सिमेनमध्ये तुम्हाला स्पर्म पाहायला मिळतात विच इज कॉल ॲज अ मेल गॅमेट. आणि ह्या स्पर्ममुळं किंवा सिमेनमुळं तुम्हाला आर्टिफिशियल इन्सेमिनेशन म्हणजे बॉडीच्या बाहेर मेल फिमेलचं जे फर्टिलायझेशन घडवून आणलं जातं त्याला माहिती आर्टिफिशियल इन्सेमिनेशन कॅरी आउट झालेलं पाहायला मिळतं. तसंच ह्युमनच्या स्पर्मसारखं आपण बाहेर बॉडीच्या हे पोलन ग्रेन प्रिझर्व करू शकतो एका लिक्विड नायट्रोजनमध्ये -196 डिग्री सेंटीग्रेडला. याला जनरली क्रायो प्रिझर्वेशन असं म्हणलं जातं. सो लास्ट पार्ट आपण आता बघतोय, पोलन ग्रेन्स आर प्रिझर्व, पोलन ग्रेन्स आर प्रिझर्व फॉर लॉंग टाइम इन लिक्विड नायट्रोजन. बघा कोणता नायट्रोजन यूज केला जातो इथं, इन लिक्विड नायट्रोजन ॲट -196 डिग्री.
ठीक आहे. या टेम्परेचरला आणि लिक्विड नायट्रोजनमध्ये पोलन ग्रेन खूप दिवस आपण स्टोअर करून ठेवू शकतो आणि हे पोलन ग्रेन जे स्टोअर केलेले आहेत ते आपण पोलन बँकमध्ये यूज करू शकतो किंवा क्रॉप इम्प्रूव्हमेंट प्रोग्राममध्ये यूज करू शकतो. त्यामुळे इथं अजून एक पॉईंट आपल्याला एक्स्ट्रा ह्याच्यामध्ये काय सांगायचं आहे बघा, तर सच स्टोअर पोलन ग्रेन कॅन बी यूज ॲज अ पोलन बँक. बरोबर आहे. सो सच पोलन ग्रेन्स कॅन बी यूज ॲज पोलन बँक. जशी सीड बँक असते की नाही, सीड बँक ज्या ठिकाणी तुम्हाला पाहिजे ते सीड मिळू शकतात, तशा सीड बँकसारखंच पोलन बँक त्या ठिकाणी तयार होते. ब्लड बँक म्हणतो, सीड बँक, पोलन बँक, सिमेन बँक. जेव्हा जेव्हा आपल्याला एखाद्या प्लांटच्या पोलन ग्रेनची गरज असेल तेव्हा तेव्हा आपण जर या पोलन बँकला व्हिजिट केलं तर आपल्याला हे पोलन ग्रेन्स मिळू शकतात. सो सच अ पोलन ग्रेन कॅन बी यूज ॲज अ पोलन बँक सिमिलर टू द सीड बँक. आणि कशासाठी हे पोलन ग्रेन युजफुल होतील? फॉर द क्रॉप इम्प्रूव्हमेंट प्रोग्राम. सो यूज ॲज क्रॉप इम्प्रूव्हमेंट प्रोग्राम. क्रॉप इम्प्रूव्हमेंट प्रोग्राम म्हणजे लक्षात आलं, जर एखाद्या फार्मरला, बरोबर का, एखाद्या फार्मरला जर नवीन क्रॉपची व्हरायटी तयार करायची असेल तर तो काय करू शकतो, एका स्पेसिसचे पोलन ग्रेन आणि दुसऱ्या स्पेसिसचे पोलन ग्रेन एकत्र घेऊन त्याच्यावर काही एक्सपेरिमेंट करून नवीन नवीन प्लांट तयार करू शकतो. सो इट इज कॉल्ड ॲज अ क्रॉप इम्प्रूव्हमेंट प्रोग्राम. सो टेक अ स्क्रीनशॉट ऑफ दिस पॉईंट अँड हिअर वी हॅव फिनिश दिस एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन विच इज गिवन इन NCERT बुक रिगार्डिंग दिस पोलन ग्रेन. यामुळे इथं आपण पोलन ग्रेनचा जो काही पार्ट स्टेट बोर्डचा आणि NCERTचा होता तो आपण कंप्लीट केलेला आहे. मेजॉरिटी ऑफ स्टुडंट जे पर्टिक्युलर नीटची एक्झाम देणार आहेत त्यांच्यासाठी सांगते, जो जो NCERTचा कंटेंट मी लिहून दिलेला आहे बोर्डवर तो नीट रीड करा, कारण याच्या प्रत्येक पॉईंटवर तुम्हाला क्वेश्चन विचारण्याची मेजॉरिटी म्हणजे त्याच्यामध्ये शक्यता जास्त आहे. सो यू हॅव टू रिवाइज दिस NCERT पार्ट अगेन अँड अगेन. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण काय पाहणार आहोत, द स्ट्रक्चर ऑफ द ओव्हिल अँड फ्रॉम दॅट ओव्हिल हाऊ द डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट टेक्स प्लेस. थँक्यू.